नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बटाट्याचे मसालेदार काप बनवणार आहोत, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे आणि कढई चांगली गरम झालेली आहे, तर गॅस थोडा मी बारीक करते। अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा धने आहेत आणि छोटा अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि कलरवाली मिरची आहे बघा, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे आपण एकदम असं बारीक गॅसवर मीडियम गॅसवर चांगलं आपण हे भाजून घेऊया। जास्त करपवायचं नाही, हलकंसं भाजायचे आणि लगेच काढून घ्यायचे। 1 मिनिटपेक्षा बघा कमी झालेलं आहे, हे चांगलं भाजलेलं आहे। आता हे एका मी प्लेटमध्ये काढून घेते। बघा असा गोल्डन कलर येस्तोवर आपण हे भाजून घ्यायचं आहे, फक्त करपून देऊ नका, करपलं की जरा त्याची चव वेगळी लागेल। आणि ह्या मिरच्या सुद्धा चांगल्या भाजलेल्या गेल्यात। हे एवढा मसाला आपल्याला मिक्सरला आबडधोबड करायचे, जास्त बारीक असा करायचा नाही आहे। मिक्सरला बघा बारीक करून घेतले, जास्त बारीक आपल्याला हे सगळं करायचं नाही ना, असं बघा असं आबडधोबड करायचं। एकदम बारीक पीठ करू नका, कारण की ते चांगलं लागणार नाही। असं केलं की नाही की दाताखाली खाताना आलं की नाही की एकदम छान असं लागतं। 3 मोठे आकाराचे बटाटे होते बघा, तर त्याचे असे काप करून घेतलेले, जास्त पातळ करायचे नाही आहेत, असे मीडियम करायचे। आणि 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा। पाण्यात ठेवले होते कारण ते काळे पडतील म्हणून। आता मी ह्याचं सगळं पाणी निथळून घेते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल आपण 1 चमचा टाकायचं आहे आणि असं पसरून टाकायचं सगळीकडून आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी 1 चमचा आणि चांगलं तडतडून देऊया आपण। जिरं बघा चांगलं तडतडले, त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि 2 चिमूट हिंग टाकायचा आहे। आणि ह्याच्यामध्ये जे आपण बटाटे आपण कापून ठेवले होते ते टाकून घेऊया आणि हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने बघा एकदम मिक्स केलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया। बघा थोडंसं एकदम मीठ टाकायचे आणि थोडीशी आपल्याला ह्याच्यामध्ये हळद टाकायचे आणि आता हे मिक्स करून घेऊया चांगलं। हळद टाकल्यानंतर बघा मिक्स केलेलं आहे, तर गॅस आता मीडियम करूया। आपण हे सगळं फास्ट गॅसवर केलं होतं आणि ह्याला एक 5 ते 7 मिनिटासाठी एकदम बारीक गॅसवर झाकून ठेवायचं, म्हणजे आपले बटाटे चांगले वाफळतील। 5 मिनिटं झाले आहेत बघा, एकदम बारीक गॅसवर आपण हे झाकून ठेवलं होतं। तर आता आपण बघूया, तर बटाटे बघा हे आपल्याशी वाफळतात, लय वेळ लागत नाही ह्याला बघा वाफलायला, लगेच वाफळतात। थोडासा आता गॅस आपण फास्ट करूया, कारण की एकदम स्लो गॅस केला होता। बघा किती छान असे झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं आलं आणि लसूण कुटून टाकायचं आहे। पहिला टाकला असता की नाही तर तो करपला असता, त्यामुळे आपण ही लास्टला असा टाकायचा। छान लागतो, तुम्ही असं माझ्या पद्धतीने करून बघा। आणि जर ही रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा। आता हे मी आता हे कांदा लसूण आणि आलं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, मोठं मोठं आबडधोबड करून। तर ह्याला आता एकदा मी मिनिटभर असं चांगलं परतून घेते, म्हणजे जे आपला त्याचा वास आहे ना लसणाचा आणि आल्याचा तो निघून जाईल। लसूण आणि आलं मी कुटून टाकल्यानंतर बघा एकसारखं मी मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने घ्यायचं, कारण हे जे बटाट्याचे काप आहेत का नाही ते आपले तुटतील, त्यामुळे आपण हलक्या हाताने करायचं। एकदम चवदार असं वाटेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती सोप्या आणि साध्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेली आहे, कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी जरी पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता। तर आता बघा हे आपण जे टाकलं होतं आतमध्ये लसूण आणि आलं ते आपलं चांगलं परतलेलं आहे, त्याचा कलर बी चेंज झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया। तर मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता। मी जेवढा केला तेवढा सगळा टाकणार आहे, कारण तो चवीला एकदा छान असा लागतो आणि वेगळं काहीतरी असं आपल्याला खायची इच्छा होते ना, तर असं करून खायचं मस्त असं लागतो। तर आता हे मी परतून घेते जरासे आणि हलक्या हाताने परतायचा प्रयत्न करा। बघा हे सगळं चांगला मसाला लागलेला, तर ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया। मग अशी जी आपण त्याच्याबरोबर मिरची पावडर जी केली होती, मिरची बारीक जी केली होती ना ती बेगडी मिरची होती। आता ह्याच्यामध्ये आपण ही कलरवाली मिरची थोडीशी टाकणार आहे आणि तिखटवाला जर तुम्हाला जसं आवडेल त्याच्याप्रमाणे ही तिखटवाली अर्धा चमचा टाकलेली आहे। आणि गरम मसाला पावडर आपण ह्याच्यामध्ये थोडासा टाकायचा आणि आता हे मिक्स करून घ्यायचं, पण हलक्या हाताने मिक्स करायचं, फास्ट हाताने मिक्स करायचं नाही आहे। तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई असेल तर त्याच्याबरोबर केलं तरी पण चालू शकतं। मसाला टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं, तर ह्याच्यामध्ये बघा मगाशी आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकलं आहे, तर चवीप्रमाणे मीठ टाका आणि गॅस एकदम मीडियम आहे। आणि आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, म्हणजे चव एकदम छान अशी लागते। आणि एकदा चांगलं मिक्स करून घेऊया ह्याला।
मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे. तर ह्याच्यावर बघा 1 मिनिटभरसाठी फक्त मी झाकण ठेवणार आहे, कारण जो आपण मसाला वरून जो टाकलेला आहे ना तो सगळीकडे चांगला मिक्स होईल आणि चांगली एक वाफ काढून घेऊया आपण. मिनिटभर बघा झाकून ठेवलं होतं. तर बघा आपले बटाट्याचे काप ते छान असे झालेले आहेत आणि टेस्टी झालेले. ही रेसिपी जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.